सो नमस्कार, शुभ सकाळ. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं नवीन व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत. सो मित्रांनो, आजचा दिवस हा खूप गोड आहे, म्हणजेच आज आहे मकर संक्रांत. तर मकर संक्रांतीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. तर मित्रांनो, ही मकर संक्रांत महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने साजरी केली जाते. पंजाबमध्ये वेगळ्या पद्धतीने साजरी केली जाते, महाराष्ट्रात वेगळ्या पद्धतीने साजरी केली जाते आणि हीच मकर संक्रांत तमिळनाडूमध्ये वेगळ्या पद्धतीने साजरी केली जाते. तर तमिळनाडूमध्ये साजरी केली जाणारी ही जी मकर संक्रांत आहे त्याला पोंगल म्हणतात आणि हा पोंगल आपल्या मुंबईमधल्या अशा एका ठिकाणी साजरा केला जातो आणि ते ठिकाण म्हणजे धारावी. तर ह्या धारावीमध्ये दरवर्षी तमिळ बांधव मोठ्या प्रमाणात पोंगलचा सण साजरा करतात. तर हा पोंगलचा सण धारावीमध्ये कशा पद्धतीने साजरा करतात हे तुम्हाला ह्या व्हिडिओमधून पाहायला भेटणार आहे. मित्रांनो, मगाशी सांगितल्याप्रमाणे आता आपण आहोत धारावीमधील कामराज हायस्कूलच्या या रोडवरती आणि ह्या रोडवरती आता तुम्हाला पाहायला भेटणार आहे तमिळनाडूमधला हा पोंगल सण. तर हा सण कशा प्रकारे साजरा केला जातो तुम्ही माझ्या पाठीमागे बघा. सगळीकडे अशा खूप साऱ्या अशा सुंदर नटून फुटून हा स्त्रिया आलेल्या आहेत आणि आता इकडे तुम्ही बघाल की इकडे असं छोटे छोटे हे चूल मांडलेले आहेत. त्या चूल काय करणार आहेत, कशा पद्धतीने करणार आहेत. तो मित्रांनो, आता आपण 90 फीट कामराजच्या इकडे आहोत आणि इकडे बघा तुम्ही विविध असं मस्तपैकी हा साड्या वगैरे घालून अशा स्त्रिया इकडे जमा झालेल्या आहेत. त्या सगळ्यात तमिळ बांधव आहेत आणि तमिळ बांधव गावाला ज्या पद्धतीने पोंगल साजरा केला जातो त्या पद्धतीने इकडे पोंगल साजरा करणार. इकडे जे नंबर दिसतात ना मित्रांनो, यांची एक अशी एक संस्था असते. ती संस्था काय करते, यांना पूर्णपणे हे सगळं सामान प्रोव्हाइड करते. त्याच्यामध्ये प्रामुख्याने बघाल तुम्ही इकडे असं एक चुलीचं हे भांडं असतं, चूल आहे, त्याच्यावरती भुसा आहे, लाकडं आहेत आणि जे इकडे नैवेद्य दाखवणार आहेत सूर्याला, तो सगळा सामान त्या इकडे प्रोव्हाइड केलं जातं. आपल्याला हे सगळे भांडे वगैरे भेटतात, त्यांना सगळं जे सामान असतं ते सगळं ह्या ठिकाणाहून भेटलं जातं. मित्रांनो, इकडे चूल जे आहे त्या चुलीची पूजा केली जाते. तर मित्रांनो, हा पोंगल सण कशा पद्धतीने साजरा केला जातो मी थोडक्यात सांगतो. म्हणजे हे भांडं आहे आणि ह्या भांड्यामध्ये आता सर्वप्रथम त्यांनी पूजा करून घेतली आणि पूजा केल्यानंतर त्या भांड्याला आता हार घातलाय. हार घालून झाला. इकडे चूल आहे, खाली चुलीसाठी सरपण आहे आणि ह्याच्यामध्ये आता हा जो तांदूळ आहे तो तांदूळ यात धुवून टाकणार. त्याच्यानंतर तांदळामध्ये गूळ, त्याच्यानंतर अजून खोबरं आणि काजू बदाम असतील तर ते पण, अशा पद्धतीने हा प्रसाद बनवणार आणि हा प्रसाद बनवून सूर्यदेवाला नमस्कार करणार आणि त्याच्यानंतर हा पोंगल इथे संपणार. तर आता आपण हळूहळू एक एक स्टेप बघतोय सुरू. आता आपण बघितलं की तांदूळ धुवून याच्यावर टाकलेला आहे. आता हा मुहूर्त असतो आणि ह्या मला वाटतं 7:30चा मुहूर्त असावा. हा मुहूर्त झाला की सगळीकडे अशा तुम्हाला ह्या चुली पेटलेल्या दिसतील. चला वीडियो कंटिन्यू करा. मेरा नाम है कृष्णवेणी। अभी हम लोग बना रहे पोंगल।
आणि आता मित्रांनो 7:30च्या मुहूर्तावरती बरोबर ह्या सगळ्या चुली पेटलेल्या आहेत आणि सूर्य देवाला दाखवण्यासाठी जो प्रसाद बनवला जातो त्याची आता सुरुवात झालेली आहे। आपण एक एक प्रोसेस पाहिली। आता ह्या सगळ्या 90 फीट वरती तुम्हाला जवळजवळ हजारो चुली पेटलेल्या पाहायला भेटतील। हम लोग का तमिल का फेस्टिवल है, पोंगल का बहुत अच्छा रहता है। आप बोल आवाज जाने को पंगाल आदि पंगाल tahu pasti akan hormat istilah.
ஆனா நம்முடைய தலைவர்கள், நம்முடைய சித்தாந்த தலைவர்கள் மட்டும்தான் தலைவர்கள் தங்களது மக்கள் நலனை மறந்து தங்களுடைய வாரிசுகள் நலனை முக்கியம் என்று கருதுகிறவர்கள் தூக்கி எரியப்பட்டுக் கொண்டே இருக்கிறார்கள். அது இங்கு நடந்திருக்கிறது. கூடியவர்கள் நம்ம ஊரில் அப்படின்னா எல்லா விழாவும் வீட்டுல கொண்டாடுறாங்க. சாலை கடந்து, மதம் கடந்து, மத ஆசிரியர்கள் ஹலோ सो मित्रांनो, पोंगलचा सण कसा का वाटला? आली की नाही मजा? म्हणजे तामिळनाडूत साजरा केला जाणारा पोंगल हा आज आपल्याला मुंबईमध्ये एकमेव धारावीमध्ये तुम्हाला पाहायला भेटणार आहे. आणि इकडे आज जवळजवळ हजारो चुरी पेटलेल्या पाहायला मिळाल्या. त्याचबरोबर हजारोच्या प्रमाणात लोक आज आपल्याला इकडे पोंगल सण साजरा करताना दिसतात. व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. पुन्हा भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची आणि इतरांची. आणि हो, तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. मकर संक्रांतीच्या तुम्हा सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.